वेलकम बॅक टू प्रियंकाज व्लॉग। आणि आज आपण आलेलो आहोत घोडा गार्डन चर्च गेटला। तर माझ्याबरोबर आहे माझी भाची आणि ही आहे माझी बहीण। हाय से हाय। हाय उर्वी से हाय। आणि उर्वी पण आहे। आता चला आपण मस्त गार्डन मध्ये एन्जॉय करूया। स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितलं की घोडा गार्डन, तर हे आहे कुपरेज बँडस्टँड मुंबईचं गार्डन आहे। तर इथले लोक घोडा गार्डन पण बोलतात। जसं मला माझ्या ताईने सांगितलं की घोडा गार्डन आहे, तर मी पण तुम्हाला स्टार्टिंगला घोडा गार्डनच इंट्रोड्यूस करून दिलं। इथे मी एंट्री केली आणि खूप सुंदर असं हे तुम्हाला जे दिसत आहेत ना, हे जे आतमध्ये ना बसायसाठी म्युझिक वगैरे याचे रात्रीचे लाईव्ह शो वगैरे होत असतात। इथे डान्स वगैरे असे रात्रीच्या वेळी खूप सुंदर असं ना तेथे इव्हेंट होतात। त्यानंतर आहे ना इकडे बघा मस्त अशा स्टेप्स आहेत तिथे बसण्यासाठी निवांत अशा चारी बाजूनी। पुढून मी तुम्हाला स्टार्टिंगला फ्रंट साईडनी दाखवलं, आता हे बॅक साईडनी आणि फ्रंट साईडनी सेम आहे। इकडे बघा निवांत असं वेळ घालवण्यासाठी लोक बसतात शांतपणे आणि खूप मस्त वाटतं। खरंच तुम्हाला सांगते इथे मला खूप आवडलं। आणि ना इथे लहान मुलांसाठी गार्डन वगैरे आहे, जे लॅडर वगैरे खेळण्यासाठी। आम्ही इथे एंट्री केली आणि एंट्री केल्यानंतर बघा गार्डनमध्ये सुंदर असे एन्व्हायरमेंटबद्दल मेसेजेस होते। हे बघा पाणी वाचवा, पाणी जीवन जगवा। इकडे हे जे असे ड्रॉइंग वगैरे बनवून आहे ना एक आपल्याला सुंदर असा मेसेज दिलेला आहे त्यांनी। बघा खूप मस्त असं छान पद्धतीने त्यांनी असं एक्सप्लेन केलेलं आहे लोकांना। इकडे वारली पेंटिंग वगैरे काढून युअर बॉटल, हे बघा वेस्ट झिरो वेस्ट, पेपर ऑर्गॅनिक ग्लास वगैरे हे अशा पद्धतीने ना सगळे मेसेजेस दिलेले आहेत। आणि इथे गार्डन आहे ना ओपन होणार होतं, कारण आतमध्ये ना क्लिनिंग चालू होती गार्डनची, त्यामुळे त्यांनी सगळ्यांना थांबून ठेवलं होतं। गार्डनमध्ये जायचं नाही, म्हटले चला तोपर्यंत आपण आहे ना हे मेसेज अजून आहे ना हे सगळे वाचूया। आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हे मेसेजेस कसे वाटले। मला ह्या गार्डनमध्ये आल्यानंतर हे मला खूप आवडलं। हे जे एन्व्हायरमेंटबद्दल जे मेसेजेस लोकांपर्यंत पोचवले आहेत म्हणजे एकदम, तर लोक ते बघून जरा मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतील आपला आजूबाजूचा परिसर वगैरे आणि पाणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ना मेंटेन करतील आणि लक्षात ठेवतील की आपण असं नाही करायला पाहिजे। आणि खरंच असे मेसेजेस ना पोचलेच पाहिजे लोकांपर्यंत। हे बघा संध्याकाळची वेळ होती 5, आम्ही काहीतरी 4:30-5 वाजता गेलो होतो। निवांत असं बाहेर बसण्यासाठी होतं मोठ्यांसाठी आणि इकडे छोट्या मुलांसाठी गार्डन होतं। गार्डनमध्ये तर भरपूर लहान मुलं मज्जा करतात। गेट खोलल्यानंतर सगळे मुलं एकदम पळत सुटले असे गेट उघडल्यानंतर आणि छान एन्जॉय करत होता। ह्या माझी बहीण आणि भाची उर्वी बसली होती आणि माझं चाललं होतं शूट करायचं काम। बघा मस्त असं गार्डन आहे आणि एक म्हणजे थोडं आपलं माइंड फ्रेश करण्यासाठी छान आहे। आणि ताई बोलली होती की चल उर्वीला आपण घेऊन जाऊया, कारण आल्यापासून तिला असं कुठे फिरायला घेऊन नाही गेली। त्यामुळे आम्ही इथे कुपरेज हे जे आहे बँडस्टँडचं मुंबईचं हे जे गार्डन, आता याला घोडा गार्डन का बोलतात, कारण तिथे ना घोडे पण असतात, घोडेवरती राईड वगैरे करायला, त्यामुळे त्याला घोडा गार्डन पण बोलतात। ॲक्च्युली त्याचं कुपरेज बँडस्टँड नाव आहे या गार्डनचं। तर तुम्हाला जर कधी जायचंच असेल, तुम्ही जर चर्च गेटला गेलात तर नक्की जाऊ शकता। बसण्यासाठी निवांत वेळ घालवण्यासाठी आणि लहान मुलांसाठी तर खूपच मस्त आहे। उर्वीनी छान मज्जा केली आणि तुम्हाला माहितीच आहे उर्वी किती भारी एन्जॉय करते आणि कुठेही गेली तरी। आणि तिला हे असे लॅडर वगैरे असले ना तर ती फारच आनंद घेते। हा जो मी कॉर्ड सेट घातला आहे ना, तर मी मागच्या लॉगमध्ये तुम्हाला त्याची लिंक वगैरे दिलेली आहे, तर नक्की जाऊन तुम्ही तो लॉग बघा। आणि हा जो कॉर्ड सेट आहे ना खूप मस्त आणि मला तर खूप आवडला आणि तुम्ही बघू शकता आता मी घातलेला आहे। गार्डनला जायचं होतं तेव्हा मी तो कॉर्ड सेट घातला आणि माझ्याकडे ना भरपूर जणींनी ना त्याची लिंक पण मागितली। लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, दिलेली आहे मी त्या लॉगमध्ये। पाहिजे तर मी तो लॉग ह्या लॉगमध्ये अटॅच करते, म्हणजे तुम्हाला आहे ना
कॉर्सेटबद्दल संपूर्ण माहिती मिळून जाईल. इकडे बघा उर्वीची मस्त अशी मज्जा मस्ती चालू होती आणि मुंबईला आलो आता आम्ही मस्त फिरायलाच नाही तर आम्ही आमचं कामही करायला आलो होतो. काम काय तर हेच व्लॉग वगैरे बनवणं आणि तुमच्यापर्यंत नवीन नवीन काहीतरी दाखवणं हाच माझा हेतू होता. त्यासाठी मी आली होती. आणि बहिणीचं होळीसाठी तर तिचं खूप चाललं होतं, होळी खूप मोठी असते इकडे तर तू ये म्हणून. तर मग आम्ही दोघी उर्वीने आणि मी मस्त ट्रेननी प्रवास करून गेलो. असं एक माइंड फ्रेश करून आले मी. मला मस्त वाटलं माइंड फ्रेश करून यायला. भारी मज्जा आली. सगळं बघायला भेटलं. जितके शक्य झाले तितके व्लॉग बनवले मी आणि तुमच्यापर्यंत शेअर करेल. कारण व्हॉइस ओव्हर करायला मला खूप प्रॉब्लेम होत होता. कसं आहे आपल्या म्हणजे आवाज वगैरे येणं खूप असं ना हे होऊन जातं. त्यामुळे व्यवस्थित व्लॉग एडिट करता येत नाही. शांतता पाहिजे व्लॉग एडिट करण्यासाठी. त्यामुळे मी जरा व्लॉग पेंडिंग ठेवले आणि तुम्हाला व्लॉग यायला उशीरच झाला जरा. इकडे बघा हे इकडे असे आतमध्ये पण जे मुलांचे जे लॅडर वगैरे आहे त्या आतमध्ये पण असं मेसेजेस दिलेले आहे इथे असे. आणि मागे बॅकग्राऊंडला जे आहे ते वाचनालय आहे. तिथे लोक बसून असं स्टडी वगैरे किंवा वाचन वगैरे करतात. हे बघा एकदम क्लोजमध्ये दाखवते मी तुम्हाला. मस्त आहे गार्डन. नक्की तुम्ही आले तर इथे व्हिजिट करा असं मला वाटतं. मी तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन टाकते. जेव्हा कधी तुम्ही याल तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर होणार आहे. हे गार्डन चालूच असतं. तुम्ही रात्रीही जाऊ शकता आणि संध्याकाळच्या वेळी सकाळी कधीही जाऊ शकता. आणि इथे ना रात्रीच्या वेळी ना लाईव्ह कॉन्सर्ट वगैरे चालू असतात. त्याचासुद्धा तुम्ही जर कधी गेले तर आनंद घेऊ शकता. रात्रीच्या वेळी म्युझिक कॉन्सर्ट असतात, डान्स शो असतात, असे वेगवेगळे असतात. आता आम्ही संध्याकाळच्या वेळी आलो होतो त्यामुळे दाखवू शकली नाही. पण तुम्ही जर रात्रीच्या वेळी जाल तर तुम्हाला त्याचा आनंद नक्कीच घ्यायला मिळेल. त्यामुळे मी सजेस्ट करेल की तुम्ही रात्री देखील जाऊ शकता. या गार्डनला ओपन असतं. ओव्हल आहे बघ, ओव्हल ग्राउंड. ओव्हल ग्राउंड. क्रिकेट फुटबॉल सगळं होतं तिकडे. अच्छा. प्रॅक्टिस वगैरे नाही का करतात. ही बिल्डिंग सोबत एअर इंडियाची बिल्डिंग आहे. आता असं कर ना तो रोड. कोणता रोड? चला थोडं चालत गेलो असतो ना मावशीला मंत्रालय पण दिसलं असतं. अय आरवी. चला आता आम्हाला घ्यायचं होतं पुढचा स्पॉट. पण आता त्याचा लॉग हा नेक्स्ट डेला येईल. आजचा लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की चॅनलला करा. भेटूया पुढच्या लॉगमध्ये. धन्यवाद. बाय बाय.